हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये. मैत्रिणींनो, आज आपण अर्धा किलोमध्ये रसमलाई फ्लेवरचा केक बनवून रेडी करणार आहोत आणि याची छान अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर इकडे बघू शकता, रसमलाई फ्लेवरमध्ये केक बनवण्यासाठी जो लागणारा स्पंज आहे तो मी इथे बेक करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये फिलिंगसाठी आपण रसमलाई वापरणार आहोत, ती सुद्धा इथे मी रेडी करून घेतलेली आहे. तर आता आपण केकच्या लेयर्स ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा कट करून घेणार आहोत, तेही धाग्याच्या मदतीने. तर इकडे बघू शकता, खूप सोप्या पद्धतीने आपण जो केकचा स्पंज आहे त्याच्या लेयर्स धाग्याच्या मदतीने कट करू शकतो. तर इकडे बघू शकता, मी केकला अगोदर थोडंसं कट मारून घेतला होता. आपल्याला 3 लेयर्स पाहिजे होत्या, तर त्यानुसार मी 3 कट मारून घेतले होते आणि नंतर धाग्याच्या मदतीने व्यवस्थित अशा 3ही लेयर्स कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण जो रसमलाईचा केक आहे तो बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत. तर इथे बघू शकता, मी अर्धा किलोचा बेस घेतलेला आहे, त्याच्यावरती थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे आणि आपली जी पहिली लेयर आहे ती व्यवस्थित अशी सेट करून घेतलेली आहे. आता आपण जो रसमलाईचा रस असतो त्याने या लेयरला सोकिंग करून घेणार आहे. याच्यामध्ये आपल्याला साखर वगैरे अजिबात टाकायची गरज नाही, कारण रसमलाईचा जो रस असतो तो अगोदरच खूप असा गोड असतो. तर इथे बघू शकता, पायपिंग बॅगमध्ये मी क्रीम जी आहे ती घालून घेतलेली आहे आणि आता याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचे आहे. आणि क्रीममध्ये मी थोडंसं जे रसमलाई इसेन्स होतं ते सुद्धा टाकलं होतं. त्याने काय होतं, केकला खूप छान अशी टेस्ट येते. तर इकडे बघू शकता, पॅलेट नाईफच्या मदतीने आपण ही जी क्रीम आहे ती सगळीकडे स्प्रेड करून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये फिलिंगचा वापर करायचा आहे रसमलाईचा. तर याच्यासाठी मी पायपिंग बॅगच्या मदतीने एक राऊंड क्रीमचा काढून घेतलेला आहे, बघू शकता अशा पद्धतीने. आणि याच्यामध्ये आता आपण जी रसमलाईची फिलिंग आहे ती घालणार आहोत. रसमलाई जी आहे त्याचे मी छोटे छोटे एकदम क्रश करून पीसेस घेतलेले आहेत. जेव्हा आपण केक खातो त्यावेळी प्रत्येक बाईटमध्ये जी रसमलाई आहे ती लागली पाहिजे. तुम्ही पूर्ण अख्खी रसमलाईसुद्धा वापरू शकता. तर मी इथे क्रश करून घेतलेली आहे. आता आपण दुसरी लेयर याच्यावरती सेट करून घेऊयात. या लेयरला सुद्धा सेम प्रोसिजरने आपण सगळीकडे क्रीम जी आहे ती स्प्रेड करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, रसमलाई फ्लेवरमध्ये जेव्हा आपण केक बनवतो तेव्हा 2 प्रकारचे बनवले जातात. एक म्हणजे रसमलाई प्युअर वापरून आणि एक म्हणजे रसमलाईचा जो क्रश आहे तो वापरून. तर आपण प्युअर रसमलाई वापरल्याने आपल्या केकची जी टेस्ट आहे ती खूप छान अशी येते. तर अशा पद्धतीने इकडे बघू शकता, 2ही लेयर आपल्या छान अशा सेट करून झालेल्या आहेत आणि सोबतच मी साईडनी सुद्धा क्रीम लावून क्रम कोट करून घेतलेला आहे. तर दुसऱ्या लेयरला सुद्धा आता आपण इथे जे क्रश केलेली रसमलाई आहे ती सुद्धा इथे मी टाकून घेतलेली आहे आणि सगळीकडे छान अशी पसरवून घेतलेली आहे. तर आता आपण तिसरी लेयर आहे ती सुद्धा इथे सेट करून घेतलेली आहे आणि याला आता आपण सोकिंग करून घेणार आहोत. तर सोकिंग करताना जितकं पाहिजे तितकं जास्त सोकिंग करून घ्यायचं आहे, कारण रसमलाई केक म्हटल्याच्या नंतर आपल्याला खाताना प्रत्येक बाईटमध्ये जो रस आहे तो सुद्धा लागला पाहिजे. तर अशा पद्धतीने इथे 3ही लेयर्स छान अशा सेट करून झालेल्या आहेत. आता आपण या केकचं क्रम कोटिंग करून घेणार आहोत. क्रम कोटिंग करताना थोडीशी क्रीम फक्त आपल्याला घ्यायची आहे आणि सगळीकडे छान अशी स्प्रेड करून घ्यायची आहे. एक वेळेस स्क्रॅपर फिरवून घेतलेला आहे, जेणेकरून जे केकचे क्रम्स असतात ते क्रीमसोबत त्याला सेट होतात. तर अशा पद्धतीने इथे क्रम कोटिंग करून झालेला आहे. एक 5 ते 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये मी हा केक ठेवून दिला होता. आता आपण याचं फायनल आयसिंग आणि फिनिशिंग करून घेणार आहोत. तर इकडे बघू शकता, जी क्रीम आहे ती मी पायपिंग बॅगच्या मदतीने पूर्णपणे केकला कवर करून घेतलेली आहे. सगळीकडे अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायची आहे आणि पायपिंग बॅगचा वापर केल्यामुळे एक्स्ट्राची जी क्रीम आहे ती केकला लागत नाही. फक्त केकचं फिनिशिंगसुद्धा पटकन केलं जातं. तर अशा पद्धतीने पॅलेट नाईफच्या मदतीने क्रीम जी आहे ती मी केकला सगळीकडे स्प्रेड करून घेतलेली आहे, बघू शकता. मैत्रिणींनो, केक बनवणं खूप सोपं आहे.
बेकरीतून महागडे केक आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी फ्रेश असे केक बनवून रेडी करू शकतो. घरी बर्थडे तर प्रत्येकाच्या घरी होतच असतात. तर इकडे बघू शकता जो केक आहे तो छान असा आपण फिनिशिंग करून इथे घेतलेला आहे. पॅलेट नाईफच्या मदतीने वरतीसुद्धा छान असं फिनिशिंग झालेलं आहे, बघू शकता. आता आपण जे स्क्रॅपर आहे त्याच्या मदतीने साईडलासुद्धा एक वेळ फिरवून छान अशी डिझाईन बनवून घेणार आहोत. तर खूप छान अशी डिझाईन इथे बनवून रेडी झालेली आहे. आता आपण याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून डेकोरेशन करणार आहोत. तर इथे मी पिस्ता आणि बदाम याचे थोडेसे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि केकवरती आता आपण ते सगळे टाकून घेणार आहोत. याच्यामध्ये मी थोडीशी रसमलाईसुद्धा वापरणार आहे वरती मध्य सेंटरला. तर इथे मी जे मोदक नोझल आहे त्या नोझलने वरती डिझाईन करून घेतलेली आहे आणि सोबतच जी साईडची बॉर्डर आहे तीसुद्धा या नोझलने बनवून घेतलेली आहे, बघू शकता. या मोदक नोझलनी खूप छान अशी डिझाईन बनवून रेडी होते. तर इकडे बघू शकता फायनली आपली जी डिझाईन आहे ती बनवून रेडी झालेली आहे. रसमलाई फ्लेवरमध्ये केक आहे आणि त्याच्यावरती जे रोज पेटल गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या नाहीत, असं होणारच नाही. तर इकडे बघू शकता ज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत छोट्या छोट्या पीसेसमध्ये मी कट करून घेतलेल्या आहेत आणि केकवरती सगळीकडे आता लावून घेतलेल्या आहेत. तर इकडे बघू शकता गुलाबाच्या पाकळ्या लावल्यानंतरचा जो लुक आहे तो. आणि आता आपण याच्यावरती एक एक रसमलाईसुद्धा ठेवून दिलेली आहे आणि सोबतच जो गोल्डन वर्क असतो तो सुद्धा मी याच्यावरती लावून घेणार आहे. याने या केकला खूप छान असा लुक येणार आहे. तर अशा पद्धतीने इकडे बघू शकता खूप सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी रसमलाई फ्लेवरमध्ये केक बनवून रेडी करू शकतो. आजचा हा आपला जो रसमलाई फ्लेवरमध्ये केक आहे तो बनवून इथे रेडी झालेला आहे. वरतीसुद्धा थोडंसं मी बदामाचे काप आणि जे पिस्ताचे काप आहेत ते टाकून घेतलेले आहेत. तर आजची रसमलाई फ्लेवर केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब, शेअर, लाईक नक्की करा. आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे. चला तर मग भेटूयात अजून एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.